हाय फ्रेंड्स, लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। मी स्वाती। आज आपण मस्त छान असे रव्याचे मोदक बनवणार आहोत ड्राय फ्रूट्स टाकून। तर कसे बनवायचे ते बघूया चला। तर भरपूर असं सारण आणि 10 ते 12 दिवस टिकतील अशा पद्धतीने आपण रव्याचे मोदक बनवलेले आहेत। बघू शकता कलर टेक्स्चर अगदी छान आलेले आहे आणि करायला तर 15 मिनिटात रेडी होतात। इतके छान पद्धतीने आपण बनवू शकतो, बघू शकता। आणि तुमच्या घरात जे ड्राय फ्रूट्स तुमच्याकडे जे ड्राय फ्रूट्स असतील ते घ्यायचे। मी एक छोटी वाटी रवा घेतला, अर्धी वाटी साखर घेतली, 1 वाटी दूध घेतलं, बघू शकता। मी बदाम घेतलेत, त्याच्यानंतर खजूर घेतली, मखाना घेतला, थोडंसं खोबरं घेतलंय आणि पिस्ता घेतला। त्याच्यानंतर दुधामध्ये मी छान अशी केसर टाकून घेतली कलर येण्यासाठी। थोडं कोमट दूध घेतलं होतं, तर त्याच्यात मी आता चमच्याने हलवून घेते। अशा पद्धतीने आपण साहित्य घेणार आहोत। एवढ्या साहित्यात आपल्याला भरपूर दिवस टिकतील असे मोदक तयार करणार आहोत आणि खाण्यासाठी पण खूपच चविष्ट होतात, बघू शकता। आता आपण खोबरं बारीक करून घेणार आहोत, बारीक काप करून घेणार आहोत या पद्धतीने। आणि छान कढई पॅन घ्यायचा आहे, गॅसवरती ठेवून देऊया अशा पद्धतीने। आणि छान थोडे कुरकुरीत होईपर्यंत, गरम होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने, बघू शकता। व्हिडिओमध्ये अगदी झटपट तुम्ही बनवू शकतात। जर तुमच्याकडे करायलाच काही नसेल तर अशा पद्धतीने आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम करून आणि थंड करून घेतलं होतं। आता आपण जी खजूर घेतली ती त्याच्या बिया काढून घेणार आहोत या पद्धतीने। आणि आपल्याला इथं साखरेचा किंवा गुळाचा अजिबात वापर करायचा नाही। अशा पद्धतीने मिक्सरला ग्राइंड करून घेतलं, बघू शकता। अगदी सुंदर असे आणि हेल्दी सुद्धा तयार होणार आहेत। आता तूप घेतलं, या पद्धतीने 1 वाटी घेतलं होतं, रवा घेतला होता, तर मी 2 चमचे मोठे असे तूप घेतलं अशा पद्धतीने। आणि रवा हा 5 ते 7 मिनिटं अगदी कमी आचेवरती आणि कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि त्याच्यात मी पिठी साखर घेतली, जी साखर होती तीच साखर मी मिक्सरला छान ग्राइंड करून घेतलं। आता कलर चेंज झालेला आहे। आता आपण त्याच्यात मस्त असं ते दूध तयार केलं होतं केसरचं, तेच टाकून घेणार आहोत आणि परत 5 मिनिटं आपण कमी गॅसवरती असं परतून घ्यायचं, थोडीशी वाफ देऊन घ्यायची अशा पद्धतीने। आणि त्याच्यात आपण जायफळ पूड टाकून घेतली। आता आपण जायफळ किसून घेतलं, वेलदोड्याची पूड टाकून घेतली, थोडंसं खसखस टाकून घेतली 1 चमचा। आता छान थंड होऊ देणार आणि अगदी मोकळं होईपर्यंत आपण करून घेणार आहोत, बघू शकता। छान असं आपलं रवा तयार झालेला आहे। आणि जे ड्राय फ्रूट्स घेतले होते त्याचे छान असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि एक साचा घ्यायचा, साच्यामध्ये मस्त असं तूप लावून घेतलंय। आता थोडं दोन्ही साईडला भरून घेणार आहोत अशा पद्धतीने। अगदी झटपट होतात आणि कमी साहित्यात भरपूर होतात, बघू शकता। अगदी 1 गोळी मी टाकून घेतली, अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचंय व्यवस्थित। अशा पद्धतीने पॅक करून घेतलं, खालची जागा पॅक दाबून घ्यायची म्हणजे मस्त असं छान तयार होतो। व्यवस्थित दाबून घेतल्यानंतर आजूबाजूचं जे सारण किंवा रवा लटकलेला आहे तो काढून घ्यायचा आणि छान मस्त असं प्रेस करून घ्यायचा आहे। आता आपण ओपन करून बघूया कसा दिसतो। तर या पद्धतीने मस्त असं तयार झालेला आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि बघा किती मस्त तयार झालेला, झटपट असा तयार झालेला आहे। तर आता आपण परत दुसरा बनवून बघूया अशा पद्धतीने। अगदी झटपट आणि हेल्दी असा हा रव्याचा मोदक तयार होतो। तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत बाप्पा सगळ्यांनाच बनवून खाऊ घालू शकतात। अगदी सोपी रेसिपी आहे।
घरातल्या साहित्यात तयार होणारी आहे। तुम्हाला जर ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघू शकता छान। आता आपण 2-3 मोदक करून घेतले, बाकीचे मी पटपट बनवून घेते आता। बघू शकता छान असं तयार झालेले कलर, टेक्स्चर, आणि हे मोदक तुम्ही 10 ते 12 दिवस नक्कीच ठेवू शकता। आणि व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता। धन्यवाद।